नमस्कार. आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी. दोन दिवसा अगोदर आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे उपविभागीय कार्यालय मूर्तिजापूर यांना निवेदन दिले होते की जे CCI अंतर्गत कापसाची खरेदी होत आहे, या खरेदीमध्ये शेतकऱ्यांना त्रास होत आहे. त्यामध्ये CCIचे जे अधिकारी आहेत ते शेतकऱ्यांना अप्रूव्हल देण्यासाठी किंवा त्यांच्या त्रुटीची त्रुटी नसल्यावर सुद्धा त्रुटी दाखवत आहे आणि त्यांचं अप्रूव्हल देण्यासाठी पैशाची मागणी करत आहे. अशा तक्रारी क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे शेतकऱ्यांकडून आल्या होत्या. आज आमच्या ह्या सर्व गोष्टी निदर्शनास आल्या. आमचे मूर्तिजापूर तालुक्यातील FMCला एवढेच म्हणणे आहे की या CCIचे जे अधिकारी लोक आहे यांच्यावर त्यांचं अंकुश ठेवायचं काम आहे. त्यांच्यावर जर त्यांनी प्रेशर ठेवलं तर ते शेतकऱ्यांना नाहक असा त्रास देणार नाहीत. आणि जे सरकार सांगते की आम्ही CCI अंतर्गत शेतकऱ्यांचा कापूस हा 8,100 रुपयांनी घेत आहे आणि सुरळीतरित्या हा सर्व कारभार चालू आहे, पण असं वास्तविकता काहीच नाही आहे. प्रत्येक जिनिंगवर हा कापूस देताना शेतकऱ्याला अतोनात त्रास सहन करावा लागत आहे. ज्या तांत्रिक अडचणी येत आहे ह्या CCI अंतर्गत येणाऱ्या साहेबांनी तात्काळ दुरुस्त करून आणि शेतकऱ्यांना जेवढं सहकार्य लागणार तेवढं सहकार्य द्यायचं काम CCIच्या अधिकाऱ्यांनी करावं आणि FMCनी सुद्धा त्यांच्यावर अंकुश ठेवून हे शेतकऱ्यांची जे खरेदी आहे हे येत्या काही दिवसात मोकळी करावी. जो त्रास, मानसिक त्रास शेतकऱ्यांना होत आहे या त्रासातून वाचवावं अशी आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटनेतर्फे मागणी करत आहे. CCI केंद्रावर CCIचे अधिकारी काही शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत आहे. त्याबद्दल आम्ही APMCला कळवलेले आहे. यानंतर जर कोणत्याही अधिकाऱ्याने शेतकऱ्याकडून पैसे घेतले असे निदर्शनास आले तर आम्ही आमच्या क्रांतिकारी पद्धतीने त्यांना धडा शिकवू.